प्रेज लॉर्ड सर्वांना. आज परत एकदा देवाने आपल्याला सुंदरशी संधी दिली आहे आणि आज देवाचं जे वचन आहे ते आज आपण पवित्र शास्त्रातून शिकणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे, बाहेरच्या लोकांसोबत सुज्ञतेने वागले पाहिजे. हा आपला आजचा काय आहे विषय आहे. तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये हा जो विषय आहे तो लिहून घेऊ शकता. बाहेरच्या लोकांसोबत सुज्ञतेने वागले पाहिजे, हा आजचा आपला विषय आहे. आणि हा विषय आज आपण सविस्तर जे आहे ते शिकणार आहोत. आणि हा विषय शिकण्या अगोदर पवित्र शास्त्रातून आपण कलसीकराचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं जे वचन 5 आहे ते यावेळेला आपण काढू आणि ते आपण यावेळेला वाचणार आहोत. कलसीकराचं पत्र याचं 4था अध्याय आणि वचन 5 आपण काढणार आहोत. आणि वचन 5 मध्ये काय लिहिण्यात आले पहा. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा, संधी साधून घ्या. व्हेरी गुड. वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी असं लिहिण्यात आलं आहे, बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा आणि संधी साधून घ्या. आजचा आपला विषय आहे, बाहेरच्या लोकांसोबत सुज्ञतेने वागले पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं की पवित्र शास्त्रामध्ये ह्या ठिकाणी आपण रोज कशा प्रकारची वागणूक केली पाहिजे या संदर्भात जे काही लिहिण्यात आलेलं आहे, काय ते काय त्याची गरज आपल्याला आहे का? आणि जर त्याची गरज आपल्याला आहे, तर मग आपण पवित्र शास्त्र आपल्याकडनं अपेक्षा करतो त्याप्रमाणे आपण बाहेरच्या लोकांसोबत सुज्ञतेची जी वागणूक आहे ती केली पाहिजे का? आणि जर ती केली पाहिजे तर ती का केली पाहिजे? काय तुम्ही थोडक्यात सांगू शकता का? की का लोकांसोबत सुज्ञतेने जे आहे ते ते वागलं पाहिजे? प्रेज द लॉर्ड दादा. प्रेज द लॉर्ड. आपल्याला समोरचा व्यक्ती म्हणजे मान सन्मान देतो, सुज्ञतेने आपण वागलं तर आपल्याशी नीट व्यवस्थित भाषण करतो असं. बाहेरच्या लोकांसोबत सुज्ञतेने आपण का वागलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं की का आपण बाहेरच्या लोकांसोबत सुज्ञतेने वागलं पाहिजे? आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की बाहेरच्या लोकांसोबत सुज्ञतेने वागा, संधी साधून घ्या. का आपण बाहेरच्या लोकांसोबत सुज्ञतेने वागलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सुज्ञता काय म्हणजे ज्ञान असतं ते, म्हणजे आपण जसं वागतो ते आपल्या कृतीतून इतरांना दिसतं. तर समोरचाही तशीच आपल्यासारखी कृती करते, म्हणजे आपल्यासारखं सुज्ञासारखं वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण समोरच्याशी सुज्ञतेने वागलं पाहिजे. येस, आपण व्हेरी गुड, व्हेरी गुड अनुभव. येस. पण समाजामध्ये किंवा जगामध्ये वावरत असताना समोरच्याशी आपण सुज्ञतेने वागणं म्हणजे आपलं बोलणं किंवा आपलं चालचलवणूक, आपलं वर्तवणूक ही त्याच प्रकारची पाहिजे जी देवाला आवडते. आणि समोरच्याशी आपण कसं बोलावं किंवा त्याला आपण कोणत्या टायमाला काय उत्तर द्यावं किंवा कोणत्या वेळेला कोणतं बोलणं पाहिजे हिची सुज्ञता आपण ठेवली पाहिजे. ओके, व्हेरी गुड. आता लक्ष द्या, देवाने आपल्याला निवडलं आहे. आणि मी 3 गोष्टी कालच्या संदेशातून तुम्हाला सांगितल्या तर त्या ह्या, की तुम्ही निवड ठेवलेला दिवा आहात. तुम्ही प्रकाश आहात आणि तुम्ही काय आहात? मीठ आहात. आणखीन एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं की डोंगरावर वसलेलं जे नगर आहे ते लपत नाही आणि ते जे नगर आहे ते तुम्ही आहात. आता आपण ह्या जगामध्ये वावरत असताना परमेश्वर देवाची इच्छा ही आहे
देवाची ओळख झाली नाही अशा लोकांबरोबर तुम्ही सुज्ञतेने वागलं पाहिजे. म्हणजे अशा लोकांबरोबर ज्यावेळेला तुमचा जो काही संपर्क आहे, मग तो ज्यावेळेला येतो, त्यावेळेला त्या संपर्कातून तुम्ही लोकांना तुमच्यामध्ये असलेली जी काही सुज्ञता आहे, ती तुम्ही त्यांना दाखवली पाहिजे. आणि मग आता सुज्ञता ही आपण कोणत्या कोणत्या वागणुकीच्या माध्यमातून लोकांना दाखवू शकतो, ते आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. हा विषय खूप मोठा आहे, परंतु जसं आपण पुढं आणि पुढं येऊ, तसं हा विषय आपल्याला अधिक खोलवर समजण्यासाठी जो आहे तो मदत होईल. पण काही काही जे ठराविक मुद्दे आहे, ते आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण काय करणार आहोत, ते शिकणार आहोत. आता पहिली गोष्ट, आपण ज्यावेळेला बाहेरच्या लोकांशी आपला संबंध येतो, बाहेरच्या लोकांशी ज्यावेळेला आपला संपर्क येतो, तो संपर्क वेगवेगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून येत असतो. मे बी तो कामाच्या माध्यमातून येत असेल, मे बी तो आमंत्रणाच्या माध्यमातून येत असेल, मे बी तो वेगवेगळ्या माध्यमातून आपला बाहेरच्या लोकांसोबत काय असतो, संबंध येत असतो. आता ज्यावेळेला आपला बाहेरच्या लोकांशी जो काही संबंध येत असतो, त्यावेळेला त्या लोकांबरोबर आपण सुज्ञतेने वागलं पाहिजे, अशी देवाची आपल्याकडनं काय आहे, आपल्याकडनं अपेक्षा आहे. मग आपण कोणत्या भागामध्ये त्यांच्यासोबत सुज्ञतेने वागलं पाहिजे, तर पहिला भाग आपण पाहणार आहे, की आपण त्या लोकांबरोबर नेहमी प्रेमाने वागलं पाहिजे. ज्यांना देवाची ओळख नाही, लक्ष द्या, देवाची ओळख ही तुम्हाला आहे. आणि म्हणून तुम्ही त्या लोकांबरोबर ज्यावेळेला तुमचा संपर्क येतो, ज्यावेळेला तुम्ही त्या लोकांसोबत वागतात, त्यावेळेला तुमच्या वागणुकीतून एक गोष्ट हायलाइट होणं गरजेचं आहे, आणि ते म्हणजे देवाचं जे काही प्रेम आहे ते. नेहमी लोकांशी तुम्ही प्रेमाने जे आहे ते वागलं पाहिजे. कारण पवित्र शास्त्र आपल्याला मत्तयाचं जे पुस्तक आहे बघा, मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं जे वचन 44 आहे. मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 44 जे आहे ना, त्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना. आता बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, परमेश्वर देवाची इच्छा ही आहे, की आपला ज्यावेळेला बाहेरच्या लोकांशी संपर्क येतो, त्यावेळेला तो संपर्क कशा प्रकारे येऊ शकतो, याविषयी आपल्याला ह्या वचनामध्ये पाहायला भेटतं. आता अनेक वेळा आपला जो संपर्क आहे, तो आपला जो काही वैरी आहे त्याच्यासोबत येत असतो, किंवा अनेक वेळा आपला जो संपर्क आहे तो आपल्याला श्राप देणारे जे काही लोक आहे, त्यांच्याशी आपला संपर्क येत असतो. अनेक वेळा आपला जो संपर्क आहे तो आपला द्वेष करणारे जे लोक आहे, त्यांच्याशी आपला संपर्क येत असतो. किंवा अनेक वेळा आपला जो संपर्क आहे ना, तो जे आपला छळ करतात आणि आपल्या पाठीमागे लागतात ना, अशा लोकांशी आपला संपर्क येत असतो. येतो की नाही येत? अशा लोकांशी आपला संपर्क येतो की नाही येत? हो, येतो. हो दादा, येतात अशा लोकांसोबत संपर्क आपल्या. अशा लोकांशी आपला संपर्क येतो. मग आता ज्या वेळेला अशा लोकांसोबत आपला संपर्क येतो, त्यावेळेला आपण त्या लोकांशी कशी वागणूक केली पाहिजे, हे पवित्र शास्त्र आपल्याला काय करतं, शिकवतं. आता हे फार कठीण आहे. हे फार कसं आहे, कठीण आहे. पण हे करता येणार नाही असं नाहीये. कारण आपल्याला देवाची ओळख झाल्या असल्या कारणामुळं हे करण्यासाठी आपल्याला देवाचा जो काही आत्मा आहे, ज्याला आपण पवित्र आत्मा म्हणतो,
ज्याला आपण सहाय्यक देखील म्हणतो, तो आपल्याला मदत करतो. आणि तो आपल्याला कशा प्रकारे मदत करतो माहितीये का? वचनात सांगितलेलं आहे, तुम्ही आपल्या वैऱ्यावरती काय करा? प्रीती करा. आणि हे आपल्याला करता यावं याकरता आपल्याला ह्या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, तर ती आहे सुज्ञतेची. मी तुम्हाला सुज्ञता काय प्रकार आहे, ज्ञान काय प्रकार आहे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. तर त्याचा उल्लेख अनिताताईंनी देखील केला सुरुवातीलाच. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की ज्या ज्या वेळेला वैऱ्यांसोबत किंवा जे आपल्याला श्राप देतात किंवा जे आपला द्वेष करतात किंवा जे आपला छळ करतात, अशा लोकांबरोबर आपण नेहमी प्रेमाने वागणं गरजेचं आहे. कारण देव आपल्याशी प्रेमाने वागण्याची, त्यांच्यासोबत प्रेमाने वागण्याचीच अपेक्षा काय करत आपल्याकडे देव करत आहे. आता का आपल्याला त्या लोकांशी प्रेमाने वागायचं आहे? कारण बाहेरच्या लोकांशी प्रेमाने जर आपण वागलो, तर हा ख्रिस्ती जीवनाचा काय माहिती का आहे. लक्ष द्या. कोणता? प्रेमाने वागण्याचा. म्हणजे ज्यावेळेला आपण एखाद्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन आपण बघतो, तर त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन होण्या अगोदर अतिशय सुंदररित्या पिलरची जी आहे ना, त्या ठिकाणी काय करतात? बांधणी करतात. आणि त्या पिलरच्या सहाय्याने एक सुंदर असं कन्स्ट्रक्शन जे आहे ते उभ्या केलं जातं. आता जे काही कन्स्ट्रक्शन उभ्या केलं गेलं आहे, ते कन्स्ट्रक्शन कोणत्या कोणत्या आधारावरती केलं आहे? किंवा ते कन्स्ट्रक्शन कशाच्या कशाच्या आधारावरती केलं माहिती का? कोणी सांगेल की ते कन्स्ट्रक्शन कशाच्या आधारावरती करण्यात आलंय? पाया. पाया. व्हेरी गुड. त्याचे जे पिलर आहे, बरोबर आहे? त्याचा जो पाया आहे, त्याच्या त्याच्या आधारावरती ते जे कन्स्ट्रक्शन आहे बिल्डिंगचं ते केलं गेलेलं आहे. तसंच खऱ्या अर्थाने आपण ज्यावेळेला इतर लोकांसोबत प्रेमाने वागतो ना, तर हा ख्रिस्ती जीवनाचा काय प्रेम, प्रीती. प्रीती हा खऱ्या अर्थाने ख्रिस्ती जीवनाचं काय आहे? आधारस्तंभ आहे. जर तुम्हाला देव कळाले ना, तर मग तुमच्यामध्ये देवाची प्रीती ही असलीच पाहिजे. कारण तीच प्रीती आपल्याला आपल्या वैराग्यावरती प्रेम करण्याकरता सांगत असते. तीच प्रीती आपल्याला आपल्याला श्राप देणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद देण्यासाठी सांगत असते. तीच प्रीती आपल्याला आपला द्वेष करणाऱ्याचं बरं करण्यासाठी सांगत असते. आणि तीच प्रीती आपल्याला आपला छळ करणाऱ्या व्यक्तीकरता प्रार्थना करायला सांगत असते. मग प्रीती ही श्रेष्ठ आहे. बघा, पहिले करेंत आपण काढू. पहिले करेंत आणि त्याचा 13वा अध्याय. प्रीती बघा कशी आहे. पहिले करेंत 13वा अध्याय जो आहे ना, पहिले करेंत 13वा अध्याय 13 वचन वाचा कोणीतरी. धारा, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही ठिकाणी टिकणारी आहे, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे? विश्वास श्रेष्ठ आहे का? आशा श्रेष्ठ आहे का? प्रीती श्रेष्ठ आहे? चर्च वचन बघा काय सांगत आहे. वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पहिले करेंत 13वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये, की विश्वास, आशा आणि प्रीती हे तिन्ही टिकणारे आहेत, परंतु त्यात प्रीती ही श्रेष्ठ आहे. आता लक्ष द्या, देवासोबत चालत असताना ह्या जगामध्ये ज्या वेळेला आपला संपर्क इतर लोकांसोबत येतो ना, त्यावेळेला आपल्यामधून कोणती गोष्ट हायलाइट झाली पाहिजे, तर ते आहे प्रेमाने वागणं लोकांसोबत. आणि तसं आपल्याला वागता यावं यासाठी आपण देवाकडं प्रार्थना करणं फार गरजेचं आहे, की देवा, मला बाहेरच्या लोकांसोबत प्रेमाने वागण्याकरता सहाय्य कर. बाहेरचे लोक म्हणजे कोण? जे आपले वैरी आहे, जे आपला द्वेष करतात, जे जे आपला छळ करतात, जे आपल्याला श्राप देतात, अशा लोकांसोबत आपल्याला जे आहे ते प्रेमाने वागता यावं. येशू वागला का? हो, येशू तसं वागला प्रेमाने लोकांसोबत. येशूने ज्यांनी ज्यांनी येशूला छळलं, ज्यांनी येशूला श्राप दिले, ज्यांनी येशूला जे आहे ना येशूसोबत वैरासारखी वागणूक केली,
अशा सर्वांवर येशूने प्रीती केली. सर्वांवर येशूने काय केली? प्रीती केली. आणि लक्षात द्या, आपला जो स्वभाव आहे ना, आपला प्रेमळ आणि दयाळू स्वभाव देवाचं जे सामर्थ्य आहे ना, ते तो प्रगट करत असतो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही प्रेमाने वागतात ना, तर तुम्ही त्या वागणुकीतून देवाचं जे सामर्थ्य आहे ना, ते तुम्ही प्रगट करत असतात, की देव किती दयाळू आहे. देव किती काय आहे? प्रेमळ आहे. आज जगातील लोकांना देवाची ओळख ही तुमच्या प्रेमाच्या वागणुकीतून तुम्ही करून देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट, बाहेरच्या लोकांसोबत ज्यावेळेला तुम्ही तुमचा संपर्क येतो ना, त्यावेळेला तुम्ही बाहेरच्या लोकांसोबत प्रेमाने जे आहे ते वागलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण पाहतो, की बाहेरच्या लोकांसोबत ज्यावेळेस आपला संपर्क येतो, त्यावेळेला बोलण्यात नेहमी आपण नम्रता जी आहे ती ठेवली पाहिजे. आपलं जे बोलणं आहे ना, अनेक वेळा आपलं बोलणं हे बाहेरच्या लोकांना हर्ट करणारं असतं. बाहेरच्या लोकांना अनेक वेळा आपलं जे बोलणं आहे ना, ते टोचणारं असतं, हर्ट करणारं असतं. आणि अशा प्रकारचं बोलणं हे देव त्याच्या लेकरांकडनं अपेक्षित करत नाही, तर देव अपेक्षित करतो त्याच्या लेकरांच्या बोलण्यामध्ये नेहमी नम्रता जी आहे ती असली पाहिजे, ती दिसली पाहिजे. आणि येशूच्या बोलण्यामध्ये नम्रता होती का? हो, त्याच्या बोलण्यामध्ये नम्रता होती. काय येशू लोकांसोबत ज्यावेळेस बोलत होता, त्यावेळेला येशूचं बोलणं हे लोकांनी ऐकल्यानंतर काही लोकांनी येशूविषयी साक्ष दिली का? हो, दिली येशूविषयी साक्ष. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, वेळेला तुमचा बाहेरच्या लोकांशी संपर्क येतो ना, त्यावेळेला तुमचं जे बोलणं आहे ते नम्रतायुक्त असलं पाहिजे. कारण ऐकणारी लोकं ज्यावेळेस तुम्हाला ऐकतात ना, त्यावेळेला त्या लोकांमध्ये तुमचा एक वेगळा प्रभाव देवाचं लेकरं म्हणून या नात्याने तुम्ही पाडत असतात. आणि पहा, कलसीकरचं पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं जे 6वं वचन आहे. कलसीकरचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं जे 6वं वचन आहे ना, त्या 6व्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे. बघा, प्रत्येकाला कसे उत्तर द्यायचे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे आपल्याला केव्हा समजेल माहिती का? जेव्हा आपल्या बोलण्यामध्ये नम्रता असेल त्यावेळेला. आता बाहेरच्या लोकांसोबत बोलत असताना आपण आपल्या बोलण्याकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे, की आपलं बोलणं हे नम्रतायुक्त आहे का? मी तुम्हाला काही दिवसापूर्वी ज्यावेळेला मला वाटतं 1 महिना त्या गोष्टीला होत असेल, मला असं वाटतं. पल्लवी आणि लेकरं ज्यावेळेला मुंबईला चालले होते आणि मी तुम्हाला ते ते तुम्हाला मी ते उदाहरण देखील म्हणजे तुम्हाला ते मी सांगितलं देखील कशाप्रकारे. आणि एक जी बॅग आहे ती बॅग रेल्वेचे जे दरवाजा आहे त्याच्या हँडलवरती अडकली आणि त्या बॅगेमुळं इतकं डिस्टर्बन्स झालं. खूप गर्दी चढत होती. बॅग मध्येच रस्त्यामध्ये, पल्लवी पुढं, लेकरं पुढं आणि ज्यांची बॅग अडकली होती ते पण त्या ठिकाणी थांबलेले. आणि मग त्या ठिकाणी जो काही धीराचा बंद आहे तो सुटला आणि मग मी त्या ठिकाणी अ, तो जो मुलगा आहे त्याला मी बोललो त्या ठिकाणी. आणि माझ्या बोलण्यामध्ये त्यावेळेला नम्रता नव्हती. लिटरली माझ्या बोलण्यात त्यावेळेला एक राग होता. त्यावेळेला एक फ्रस्ट्रेशन होतं. मागून लोकं ओरडत आहे, पुढं गर्दी आहे, लहान लेकरं, पत्नी आणि परत मला त्यांना सीटवरती बसून परत गाडी सुरू व्हायच्या आत मला खाली उतरायचं आहे. इतकं फ्रस्ट्रेशन माझ्या त्या बोलण्यामध्ये होतं. आणि मी स्वतः ती बॅग जी आहे, ती बॅग त्या हँडलमधून काढली आणि त्या मुलाला मी रागवलं. आणि कालांतराने जसं मी माझ्या लेकरांना आणि पत्नीला त्या सीटवरती बसवण्यासाठी घेऊन गेलो, पवित्र आत्म्याने मला सांगितलं, की "तुझं बोलणं हे फार रफ होतं." आणि ज्यांनी मला त्या मुलासोबत बोलताना पाहिलं, त्या सर्वांसमोर मोठ्याने त्या मुलाला मी जवळ घेतलं. त्याला मी जवळ घेतलं, त्याची मम्मी होती आणि त्यांना म्हटलं, की "मला माफ करा, माझं बोलणं हे बरोबर नव्हतं." आणि मग त्या त्या मावशी म्हणाल्या, की गर्दी आहे, होत असतं.
आमच्या मनामध्ये तसं काही नाही. पण ती गोष्ट मला पवित्र आत्म्याने सांगितली आणि मी सर्वांसमोर त्यांना मी क्षमा मागितली. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, मला तुम्हाला हे शिकवायचं आहे, की अनेक वेळा बाहेरच्या लोकांसोबत ज्यावेळेला आपला संपर्क येतो, तो कोणत्या पण अनुषंगाने येऊ शकतो. कोणत्या पण विषयाला घेऊन आपला संपर्क बाहेरच्या लोकांसोबत येऊ शकतो. पण जेव्हा पण आपला संपर्क बाहेरच्या लोकांसोबत येतो ना, त्यावेळेला देवाची अशी इच्छा असते, की आपण त्यांच्यासोबत ज्यावेळेला आपण त्यांच्याशी संभाषण करतो, त्या संभाषणामध्ये नेहमी नम्रता असली पाहिजे. आणि वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की तुमचं जे बोलणं आहे ना, ते सर्वदा म्हणजे नेहमी तुमचं बोलणं हे नम्रतायुक्त असलं. आणि बघा ज्यावेळेस आपलं बोलणं हे नम्रता असतं ना, त्यावेळेला लोक जे आहे ना, लोक आपल्याकडे आकर्षित होतात. ते आपल्याकडे आकर्षित होत नाही. आपल्यासाठी असलेला जो काही देवाचा आत्मा आहे, जो आपल्याला लोकांशी अतिशय नम्रतेने बोलण्याकरता काय करतो माहिती का? प्रवृत्त करतो, शिकवतो. त्याच्याकडे ते आकर्षित होतात. तुम्ही एक वेगळी छाप जी आहे ना, ती बाहेरच्या लोकांवरती पाडू शकतात आणि ती लोकं तुमच्या साहाय्याने देवाला सहज ओळखू शकतात. आणि लोकांनी देवाला ओळखावं म्हणून नेहमी बाहेरच्या लोकांशी बोलताना तुम्ही नम्रतेने, तुम्ही सौजन्यतेने, तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि नेहमी लोकांना तुम्ही जे आहे ना, प्रोत्साहनाचे जे शब्द आहे, ते तुमच्या संभाषणातून तुम्ही काय केले पाहिजे? वापरले पाहिजे. जेणेकरून ते तुमच्यावरती काय करतील? विश्वास ठेवतील. आज अनेक लोक जगामध्ये एकमेकांवरती विश्वास ठेवत नाही. हां, पण ते लोकं तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील. का माहिती का? कारण त्यांनी तुमच्या बोलण्यामध्ये नम्रता बघितलेली आहे. त्यांनी तुमच्या बोलण्यामध्ये प्रोत्साहनात्मक शब्द बघितलेले आहे. त्यांनी तुमच्या बोलण्यामध्ये एक विश्वास बघितलेला आहे. एक कॉन्फिडेन्शियल गोष्ट त्यांनी तुमच्या बोलण्यामध्ये बघितली आहे आणि म्हणून ते सहज तुमच्यावरती विश्वास ठेवू लागतील आणि म्हणून ज्या वेळेला बाहेरच्या लोकांसोबत तुमचा संपर्क येतो ना, त्या वेळेला तुम्ही त्या लोकांसोबत नेहमी नम्रतेने जे आहे ते बोललं पाहिजे. ही गोष्ट देव आपल्याकडनं अपेक्षित करतो. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे बाहेरच्या लोकांसोबत ज्यावेळेस आपला संपर्क येतो ना, त्यावेळेला आपण बाहेरच्या लोकांबरोबर राहत असताना उदाहरणाने वागलं पाहिजे. लक्षात घ्या. आपण बाहेरच्या लोकांसोबत कसं वागलं पाहिजे? उदाहरणाने वागलं पाहिजे. आणि आपण हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 14वं वचन आपण वाचूया. मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं वचन 14 आपण यावेळेला काढू. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. बघा, तुम्ही काय आहात? चर्च. तुम्ही काय आहात? जगाचा प्रकाश. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. म्हणजे याचा अर्थ हा आहे की जग अंधारात आहे. समजते तुम्हाला? चर्च. जग कसं आहे? जगाला देवाची ओळख झाली नसल्या कारणामुळे जग अंधारामध्ये आहे. पण तुम्हाला देवाची ओळख झाली असल्या कारणामुळे आता तुमच्यामध्ये प्रकाश आहे आणि त्या प्रकाशामध्ये लोकांना चालायचं आहे. आणि म्हणून तुम्ही एक 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 उदाहरणार्थ लाईफ जे आहे ना, एक एक्झाम्पल लाईफ तुम्ही जे आहे ना, लोकांसमोर नेहमी ठेवलं पाहिजे. का ठेवायचं माहिती का? कारण ज्यावेळेस तुम्ही लोकांसमोर एक्झाम्पल लाईफ ठेवतात ना, त्यावेळेला ते तुमचे आचरण ना काय करतं माहिती का? तुमचं आचरण असं तुम्ही लोकांसमोर ज्यावेळेस ठेवता ना, त्यावेळेस लोकांना तुमच्यामधून देवाचं जे प्रेम आहे ना, ते दिसतं आणि तुमच्याठायी असलेली जी काही सत्यता आहे ना, ती लोकांना दिसते. आज तुम्ही बघा लोकांमध्ये अ, प्रेम हा प्रकार राहिलेला नाहीये. प्रीती हा प्रकार लोकांमध्ये राहिलेला नाहीये. आज सगळीकडे जगामध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अशांतता, वादविवाद, मारामारी, दंगे, लूटमार म्हणजे भयंकर गोष्टी मला बघायला भेटते. आणि लोकं आता अशा व्यक्तीच्या शोधामध्ये आहे, ज्याचं जीवन हे एक 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 उदाहरण असेल. ज्याचं जीवन एक काय असेल? उदाहरण. लक्ष द्या.
लोकांनी तुमच्याकडे पाहावं आणि बदलावं, अशा प्रकारचं लाईफ आपण ह्या जगामध्ये राहून जगणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारचं जीवन आपण जगणं फार गरजेचं आहे. आणि येशू तसं जीवन जगला का? हो, येशू तसं जीवन जगला. येशूचा बाहेरच्या लोकांसोबत जेव्हा संबंध आला ना, जेव्हा येशूचा बाहेरच्या लोकांसोबत संपर्क आला ना, तेव्हा येशू लोकांशी प्रेमाने वागला. येशू लोकांसोबत नम्रतेने बोलला. येशूने लोकांसमोर चांगलं उदाहरण ठेवलं. बघा, जक्कई जो आहे ना, जक्कई सोबत ज्यावेळेस येशूचा संपर्क आला ना, त्यावेळेला जक्कईसोबत येशूची जी असलेली एकंदर सर्व जी वागणूक आहे ना, तिच्याकडे बघा. वचन सांगतं, येशूने जक्कईचा तिरस्कार केला नाही. तो करायला पाहिजे होता, कारण जक्कई पापी होता. ज्यावेळेस आपण लूका वर्तमान 19 अध्याय आणि वचन 5 वाचतो ना, बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. लूका वर्तमान 19 अध्याय आणि वचन 5 जे आहे ना, त्या वचन 5 मध्ये माफ करा, वचन 7 वाचा. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. बघा, कोण होतं जक्कई? जक्कई पापी होता. जक्कई ज्या गावात राहायचं ना, त्या गावातल्या लोकांनी जक्कईचा तिरस्कार केला होता. त्याला कोणी चांगलं म्हणत नव्हतं. त्याला कोणीच त्या ठिकाणी चांगलं म्हणत नव्हतं. सर्व त्याला पापी म्हणायचे. पण तुम्हाला माहितीये का, जक्कईला खऱ्या अर्थाने चांगली वागणूक कोणी दिली माहितीये का? येशूने. जक्कईचा आदर त्याच्या गावातले लोक करत नव्हते. त्याचा आदर कोणी केला माहितीये का? येशूने केला. बघा, येशू वचन 5 मध्ये असं म्हटलेलं आहे की येशू त्या ठिकाणी येताच त्याने दृष्टीवर केली आणि दृष्टीवर केल्यानंतर त्या ठिकाणी तो जक्कईला म्हणाला, जक्कई खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी यायचं आहे. काय फ्रेंडशिप बघा मेंटेन करते येशू. येशू त्या व्यक्तीसोबत नातं मेंटेन करते. लक्ष द्या, जक्कई आणि येशू हे काही असे एकमेकांच्या घराशेजारी राहत नव्हते. येशू जक्कई हे एकमेकांना ओळखत नव्हते. पण येशूच्या ठाई असलेलं जे काही देवाचं प्रेम आहे ना, अगापे प्रेम, त्या अगापे प्रेमाने जक्कईकडे काय केलं माहितीये का? येशूला घेऊन गेला. देवाचं प्रेम येशूला जक्कईकडे घेऊन गेलं आणि एक एक नातं जे आहे ना, एक नातं त्या ठिकाणी मेंटेन केलं. एक नातं मेंटेन केलं. एक आदर त्या ठिकाणी दिसून येतो. एक एक प्रेमळ जे नम्रतेचं बोलणं आहे ना, ते त्या ठिकाणी दिसून येतं. एक रिस्पेक्टफुल लाईफ येशू त्या ठिकाणी काय करतो माहिती का? इतरांना दाखवते की बघा, तुम्ही मला जे समजता ना, की मी पापी व्यक्तीच्या घरी जेवायला चाललो आहे. देवाच्या दृष्टीने तो पण अनमोल आहे. हा संदेश येशूने दिला. येशूने त्या ठिकाणी संदेश दिला की जे आजारी आहे ना, त्यांना डॉक्टरची गरज आहे. जे निरोगी आहेत त्यांना डॉक्टरची गरज नाही. म्हणजे देवाची गरज ही पापी लोकांना आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुम्हाला हे शिकवायचं आहे की ह्या जगामध्ये राहत असताना एक असं लाईफ जगा की लोकांनी तुमच्याकडे पाहावं आणि लोकांनी बदलावं. मला आठवतं, मी ज्यावेळेला एका गावाला मी जात होतो बाहेर गावी आणि एक मुलगा हा ट्रेनने प्रवास करत होता आणि ज्यावेळेस तो बसला होता त्या ठिकाणी रेल्वेच्या डब्यामध्ये, दरवाजात पाय खाली सोडून, आणि अचानक केव्हा प्लॅटफॉर्म आला त्याला पण नाही कळालं आणि त्याच्या 4 जे काही पायाचे बोट आहे ते तुटून गेले. 4 बोट आणि त्याने त्याचा तो कपडा जो आहे तो कपडा गुंडाळलेला होता आणि पूर्ण त्या गाडीमध्ये रक्त होतं. आणि ज्यावेळेला मी त्या गाडीमध्ये चढलो, मी आणि माझे मित्र आणि बघतो तर काय पूर्ण त्या गाडी रक्ताचा वास आणि ज्या सीटा जवळ आम्ही राहिलो, बस तिथं बसलो होतो, म्हटलं भैया थोडा जगा तो. आणि मी आणि माझे मित्र तिथे बसल्यानंतर माझं लक्ष त्या मुलाच्या पायाकडे गेलं. बघतो तर सर्व शर्ट रक्ताने भरलेलं आणि त्याला म्हटलं की बाबा हे काय झालं तुला? मग त्याने सर्व काही सांगितलं. मला तुम्हाला सांगू द्या, त्याला म्हटलं की तू पुढचं स्टेशन येईल उतरून जा.
आणि तू सर्वात पहिले जे आहे ते इंजेक्शन घे आणि मग तू मागच्या ट्रेनने प्रवास कर. तो म्हणे, "नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. मी माझ्या स्टेशनला उतरल्यानंतर मी सर्व हे करेन." आणि मला त्या ठिकाणी राहावलं नाही. माझ्या बॅगेतून मी फर्स्ट एड बॉक्स काढला. पूर्ण, पूर्ण जो काही मलम आहे बेटाडीनचा तो मी काढला. पूर्ण त्याच्यावरती कापसावरती लावला आणि त्याचं जी जखम आहे ती पहिले ती मी डेटॉलनी धुतली ती जखम आणि त्याला म्हटलं त्रास होईल म्हटलं, पण हे करणं गरजेचं आहे. त्याची जखम धुतली, त्याचं पूर्ण रक्ताने तो कापूस भरलेला पूर्ण त्याची मी ड्रेसिंग केली त्या ठिकाणी. ड्रेसिंग केली पूर्ण. त्याच्यानंतर माझं एक नवीन शर्ट त्याला दिलं मी आणि देवाच्या कृपेने त्याला ते आलं देखील. माझ्याच साईजचा तो होता. आणि हे सर्व करत असताना त्या ठिकाणी लोकांनी त्या ठिकाणी बघितलं. लोकांनी त्या ठिकाणी बघितलं आणि लोकं त्या ठिकाणी म्हटले, की "तुम्ही डॉक्टर आहात का?" मी म्हटलं, "नाही, मी डॉक्टर नाहीये." मग ते म्हणे, की "तुम्ही एवढं केलं, कोणी आजकाल एवढं करत नाही आणि तुम्ही त्याला शर्ट पण दिलं." मला तुम्हाला हे सांगायचंय, की तुमची एखादी कृती ही हजारो लोकांना बदलू शकते. तुमचं एक एक्झाम्पल लाईफ हे हजारो लोकं अनुकरण करू शकतात. येशूचं तसंच होतं लाईफ. येशूने एका शंभरुनी स्त्रीला आदर दिला. योहानाचं पुस्तक 4था अध्याय जो आहे ना, 13 आणि 14 वचन जेव्हा आपण वाचून लक्ष द्या. ही जी स्त्री आहे ना, ह्या स्त्रीचा येशूने तिरस्कार न करता स्वीकार केला होता. ही जी स्त्री आहे ना, शंभरुनी स्त्री, ह्या स्त्रीचा येशूने आदर केला. ह्या स्त्रीमध्ये येशूने परिवर्तन घडवून आणलं. ह्या स्त्रीच्या ज्या काही चुका आहे ना, त्या चुका येशूने तिला काय केलं, त्याची ओळख करून दिली. हे चुकीचं आहे. तू हे जे करत आहे ना, हे चुकीचं आहे. अतिशय प्रेमाने, अतिशय वाईजली, अतिशय सुज्ञतेने येशूने त्या स्त्रीला तिच्या चुकांची ओळख करून दिली. त्या ठिकाणी येशूने तिला सत्य काय आहे देवाविषयीचं ते तिला सांगितलं. येशूने त्या स्त्रीसोबत ज्यावेळेस वार्तालाप होतो ना, येशूने कुठल्या प्रकारचं जात, धर्म-बिर्म त्या ठिकाणी लक्ष द्या, त्याच्यावरती येशूने विचार केला. त्या स्त्री संदर्भात आणि लक्ष द्या. त्यानंतर आपण पाहतो, की ती जी स्त्री आहे ना, लोकांच्या दृष्टीने ती चांगली नव्हती. पण येशूने लोकांच्या मनावरती तिच्याविषयी सकारात्मक प्रभाव टाकलेला आपल्याला पाहायला भेटतो. आपण लोकांबरोबर राहतो, संपर्क करतो त्यावेळेस काय आपण लोकांशी प्रेमाने वागतो? काय आपण लोकांसोबत नम्रतेने बोलतो? काय आपण लोकांसमोर एक उदाहरण लाईफ आहे का? आज तुम्ही बघा, लोकांकडे उदाहरण लाईफ नाहीये. हातात सिगारेट, तंबाखू, मारामाऱ्या, शिवीगाळ, 5-5 मिनिटाला शिवी, दारू पिणं, टिंगल-टवालकी. लोकांकडं एक्झाम्पल लाईफ नाहीये. मारामारी, द्वेष, मत्सर, राग, तट, फुटी, हेवा, रगेलपणा, गुटबाजी, भेदभाव, उच-नीचता. आज लोकांकडे एक्झाम्पल लाईफ नाहीये. हां, तुमच्याकडे आणि माझ्याकडे आहे. आपल्याकडे ज्यावेळेस लोकं बघतील ना, ते म्हटलं बरं खरंच हे लोकं चांगले आहे. खरंच लोकं प्रेमळ आहे. खरंच लोकं ज्यावेळेस बोलतात ना, त्यावेळेस त्यांच्या बोलण्यामध्ये नम्रता आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. हे लोकं रिस्पेक्टफुल आहे. हे लोकांनी तुमच्याकडे बघून शिकलं पाहिजे आणि लोकांनी तुमच्या सारख्याच इतरांसोबत वागलं पाहिजे. चर्च हे आहे बाहेरच्या लोकांसोबत सुटतपणे वागणं. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे ज्यावेळेस बाहेरच्या लोकांसोबत आपण राहतो ना, त्यावेळेला धैर्य आपण ठेवलं पाहिजे. संयम ज्याला आपण म्हणतो, पेशन्स आपण ज्याला म्हणतो. आपण बाहेरच्या लोकांसोबत राहत असताना लक्ष द्या, रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि त्याचं 14 वचन जे आहे, रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि वचन 14 पहा. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. तुमचं छळ करणाऱ्यांना, तुमचं वाईट करणाऱ्यांना काय द्या? आशीर्वाद. आशीर्वादच द्या. पुढे असं म्हटलं, आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. श्राप देऊ नका. ज्यावेळेला आपलं कोणी छळ करतं ना, ज्यावेळेला आपलं कोणी वाईट करतं ना, त्या वेळेला आपलं धैर्य सुटून जातं. सुटते की नाही सुटत? चर्च
हो. सुटतं की नाही सुटत आपलं धैर्य? कोणी जर आपल्याला जर आपलं वाईट केलं, आपलं छळ केला, हो दादा. वचन काय सांगते बघा, धैर्य ठेवा. ज्यावेळेस लोक तुम्हाला त्रास देतात, बाहेरील लोकांनी वाईट वागणूक तुमच्यासोबत केली ना, तरी तुम्ही त्या लोकांना काय करा माहितीये का, धैर्याने आणि संयमाने प्रत्युत्तर द्या. ते ज्या लँग्वेज मध्ये तुम्हाला उत्तर देतात ना, त्याच लँग्वेज मध्ये त्यांना उत्तर देऊ नका. त्यांच्या भाष्य शैलीला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रवेश करू देऊ नका. तुमच्या भाष्य शैलीला त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश करू द्या. चर्च, येशूने तेच केलं. येशूला ज्यावेळेस पिलाताने प्रश्न केला ना, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशू त्या ठिकाणी काय म्हणते का? येशू म्हणाला, तुम्ही असं म्हणता. येशूला चपडाक मारण्यात आली माहिती तुम्हाला. आणि येशू म्हणाला की मी काही केलं नसताना तू मला का मारतोस? माझी चूक मला सांग. तुम्हाला माहितीये का, पेत्राने येशूला किती वेळेस नाकारलं तुम्हाला माहितीये? पेत्राने येशूला चर्च 3 वेळा. 3 वेळा. 3 वेळा. येस, व्हेरी गुड. 3 वेळेस पेत्राने येशूला नाकारलं. कोणत्या पेत्राला? ज्याला समुद्रामध्ये बुडता बुडता वाचवलं होतं. ज्या पेत्राच्या सासूच्या घरी येशू गेला होता पेत्राच्या सासूला बरं करायला, ज्या पेत्राला मोठ्या माशांचा घोळका पकडून दिलेला होता, ज्या पेत्राला 12 वर्षाच्या मुलीला यायराच्या जिवंत करण्याकरता घरामध्ये घेऊन गेला होता येशू. चल पेत्र माझ्या बरोबर. तुम्हाला कळतंय मला तुम्हाला काय सांगायचंय? म्हणजे 3 वेळेस पेत्राने येशूचा अनुभव घेतल्यानंतरही त्याला नाकारलं. आणि येशू काय करतो माहितीये का? येशूने त्याच्याकडं, तुम्हाला 3 वेळेस नाकारलं? अरे मी तुझ्यासाठी काय नाही केलं? मी हे केलं ते केलं असं म्हटलं की येशू ठिकाणी? नाही. येशूने त्याच्याकडे फक्त वळून बघितलं. फक्त वळून बघितलं, बाकी काय नाही केलं. येशूचं त्याच्याकडे वळून बघणं काय होतं माहितीये का? त्यांनी पश्चाताप करावा. त्याला कळावं, त्याची चूक त्याला कळावी. येशूच्या बघण्यामध्ये एक स्मितपणा होता. येशूच्या बघण्यामध्ये तुमचं बघणं पण इतकं असं असू द्या ना, की तुमच्या बघण्यामुळं हजारो लोकांना त्यांची चुका रिअलाइज होतील. हा, बघण्याची पण एक स्टाईल असते. लक्ष द्या. चर्च, ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ज्यावेळेस बाहेरचे लोक तुमच्याशी वाईट वागतात ना, त्यावेळेला त्या लोकांना तुम्ही धैर्याने आणि संयमाने प्रत्युत्तर दिलं पाहिजे. याच्या पलीकडे आपण दुसरं काहीच करू नये, कारण येशूने ते केलं नाही. येशूने ते केलं असतं ना, आपल्याला करता आलं असतं. येशूने ते केलं नाही. येशूने ते नाही केलं. आणि म्हणून चौथा मुद्दा, धैर्य ठेवा, संयम ठेवा मनामध्ये. समोरचं वाईट वागतं म्हणून लगेच ताबडतोब त्याचं 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 प्रत्युत्तर त्याच प्रकारे देऊ नका. मग आपल्यात त्याच्यात फरक काय? देवाचं गौरव होऊ द्या आपल्याद्वारे. आपल्याद्वारे देवाचं गौरव होऊ द्या. 5वा जो मुद्दा आहे तो आहे, चांगल्या कामामध्ये नेहमी पुढाकार घ्या. नेहमी पुढाकार घ्या चांगल्या कामामध्ये. का माहितीये का? कारण चांगल्या कामात पुढाकार घेणारा जो व्यक्ती आहे ना, तो अनेकांकरता आशीर्वादाचा भाग ठरत असतो. आणि ज्या चांगलं काम करायची संधी तुम्हाला भेटेल. बघा, मला मी मी खरंच मनापासून कौतुक करतो आणि आभार पण मानतो अनिताताईंचे, की काय वेगळंच हार्ट देवापण त्यांना दिलेले. खूप सुंदर. त्यांनी आज मला फोन केला आणि अनपेक्षितरित्या त्यांनी फार मोठी मदत त्यांनी केली. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की चांगलं काम करण्याकरता पुढाकार घ्या.
तुमचं जे हार्ट आहे ना इतकं प्युअर असू द्या, तुमचं जे हार्ट आहे ना इतकं कोमल असू द्या, इतकं प्रेमाने तुमचं हार्ट भरलेलं असू द्या, की लक्ष द्या, देव तुमच्याकडे ज्यावेळेस बघेल ना त्यावेळेस देव म्हणून शाब्बास भल्या व विश्वासदासा, तू किती माझं नाव रोशन करते, किती एवढे समस्या तुझ्या जीवनामध्ये आले, प्रॉब्लेम्स आले एवढे, पण तू पुढाकार घेणं चांगल्या कामाकरता सोडलं नाही. लक्ष द्या बघा, पहिले पेत्र 2 अध्याय आणि 12 वचन, पहिले पेत्र 2 अध्याय आणि 12 वचन बघा काय म्हणते. परराष्ट्रात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हाला दुष्कर्मी समजून तुमच्या विरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून समाचाराच्या दिवशी देवाचा गौरव करावा. वाव, प्रेज द लॉर्ड. वचन बघा, चर्च वचनाचं गांभीर्य बघा काय आहे. बाहेरचे जे लोक आहे ना त्यांच्यामध्ये आपलं जे आचरण आहे ते चांगलं ठेवा, यासाठी की ज्या विषयी ते तुम्हाला दुष्कर्मी समजून तुमच्या विरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची चांगली कर्म पाहून देवाचं गौरव करावा तुमच्या समाचाराच्या दिवशी. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की लोकांना एकाएकी चांगलं काम आवडत नाही. तुम्ही जर चांगलं काम करण्याकरता पुढाकार घेतलेला आहे ना आणि ते चांगलं काम तुम्ही जर करत आहात ना तर ते काम एकाएकी लोकांना आवडणार नाही. ते तुमच्या कामाबद्दल तुम्हाला नेहमी काही ना काही उणिवा तुमच्या कामात काढतील, काही ना काही तुमच्या विरुद्ध ते वाईट गोष्टी बोलत राहतील. का माहिती का? कारण त्यांना तुम्ही पुढाकार घेतलेला आणि त्यातलं तर चांगलं काम केलं त्यांना आवडत नाही. पण देवाचं सांगत आहे चांगल्या कामामध्ये नेहमी पुढाकार घ्या, लोकांसाठी निस्वार्थपणे चांगले काम करा. येशूने केलं. येशूचा कोणता स्वार्थ नव्हता. 3 दिवस येशूने लोकांना जे आहे ना बसून वचन शिकवलं. ते ज्यावेळेस जायला निघाले येशूला वाटलं हे कासावी सुटतील रस्त्याने जाताना, त्यांना काहीतरी खाऊ घातलं पाहिजे, त्यांची मदत केली पाहिजे. येशू म्हणाला गरीब नेहमी तुमच्या जवळ आहे, मी नाही, आणि मी गरीब तुमच्या जवळ ह्याच उद्देशाने ठेवला आहे की तुम्ही त्यांच्याकरता निस्वार्थपणे चांगलं काम केलं पाहिजे. लक्ष द्या, त्यामुळे ते तुमच्या चांगल्या वागणुकीला करतील, मान देतील. लोकांकरता चांगलं काम करा, चर्च होईल तेवढं चांगलं काम करा लोकांकरता. देव ती अपेक्षा तुमच्याकडनं करत आहे. देवाने ती अपेक्षा केली आहे आपल्याकडनं, तर ती पूर्ण करण्याकरता त्याला मदत मागा. देवा मला पुढाकार घेण्याकरता मदत कर चांगल्या कामाचं, आणि निस्वार्थपणे मला लोकांना मदत करणार हार्ट दे, मला ते हृदय दे, त्या इच्छा दे, मला ती स्किल दे, ते नॉलेज मला दे. लोकांना मदत करण्याकरता माझे हे हात आशीर्वादित कर, माझे भाऊ आशीर्वादित कर. लक्ष द्या, देवातून सांगतं संतोषाने चांगलं काम करणारा व्यक्ती देवाला आवडतो. संतोषाने देणारा देवाला आवडतो. चर्च 6वा जो मुद्दा आहे तो आहे विचारांमध्ये प्रामाणिक राहा. आपले जे विचार आहे ना, आपण कुणाबद्दल काय विचार करतो, याने मला दुखवलं होतं, याच्यासाठी काय चांगलं काम करायचं, हिने माझी बदनामी केली होती, ह्याने माझी बदनामी केली होती, मग याला कशाला मदत करायची, मग ह्याचं कशाला आपण चांगलं करायचं. आपले विचार हे समोरच्याला माहिती नाहीये, पण ज्याने समोरच्याला बनवलं आणि ज्याने आपल्याला बनवलं ना तो आपल्या विचारांना पण जाणतो. आपले विचार कसे आहे, आपल्या विचारांमध्ये आपण किती गोष्टी प्रामाणिकपणे आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीविषयी करताय विचार करा. लोकांशी वागणुकीत प्रामाणिक राहा, कारण खोटेपणा आणि फसवणूक येशूच्या साक्षीला काय करतात माहिती का, हानी पोहोचवतात. आपल्या विचारांमध्ये आपण खोटं नको आहे, आपल्या विचारांमध्ये आपण कोणाची फसवणूक करणार नको आहे. जर आपण खोटेपणाने आणि फसवणूक
करणार विचार जर आपले असतील तर अशा प्रकारचे विचार हे येशूची जी साक्ष आहे ना ती डॅमेज करतात. येशूची साक्ष डॅमेज करतात. म्हणजे माझा मुलगा शाळेमध्ये जातो आणि त्याला मी नेहमी एक गोष्ट सांगतो, लक्ष दे, एक गोष्ट लक्षात ठेव, वाईट बोलायचं नाही. कोणी तुला वाईट बोललं ना, तू माफ करायचं आणि निघून जायचं. पण तू शिवीगाळ करायची नाही, वाईट बोलायचं नाही. आणि तो माझ्याकडे आला ना, पप्पा मला मला पोरं शिवीगाळ करतात, मला पोरं मारतात म्हणे. आणि मग मी गेलो त्या दिवशी शाळेत. त्या मुलाला म्हटलं, अरे शिवीगाळ नाही करायची, मारामार नाही करायची. आपण ज्या गोष्टीसाठी शाळेत आलो ना, त्या गोष्टी करायच्या. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर माझा मुलगा जर अशा प्रकारे वागत असेल तर त्यामुळं माझी साक्ष डॅमेज होते. आता आपण जर वाईट वागलो आपल्या विचारांमध्ये, वागणुकीमध्ये, कृतीमध्ये, तर आपल्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळं येशूची साक्ष डॅमेज होते. मग लोकं म्हणतात, "हां, हे तर प्रार्थना करणारे लोकं एवढं खोटं बोलतात. अरे हे तर उपवास करणारे लोकं, येशूला मानणारे लोकं, बायबल वाचणारे लोकं आणि हे लोकं असे वागतात, भांडणं करतात, चुगली करतात, मारामारी करतात, फसवतात." मग विचार करा, कोणाची साक्ष खराब होईल? तुमची होईल की देवाची होईल? आपली साक्ष खराब होईल की देवाची साक्ष खराब होईल? कुणाची होईल खराब? देवाची. देवाची साक्ष खराब होईल. ती व्हायला नको म्हणून आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लक्ष द्या, आपण आपल्या विचारांमध्ये प्रामाणिक राहायला पाहिजे. ज्यावेळेस आपण दुसरे करीन याचा 8वा अध्याय 21 वचन वाचतो ना, त्या ठिकाणी आपण आपल्या विचारांमध्ये कशाप्रकारे प्रामाणिक राहायला पाहिजे हे आपल्याला शिकायला मिळतं. आणि लक्ष द्या, दुसरा शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे प्रार्थनेमध्ये राहा. 1 तेसलोनिके 5वा अध्याय आणि 17 वचन. बाहेरच्या लोकांसाठी प्रार्थना करा, ज्यामुळे देव त्यांना परिवर्तनासाठी सामर्थ्य दिलं. बाहेरच्या लोकांना आपल्याला बदलायचं आहे आणि त्यांना आपल्याला बदलता यावं. त्यांच्या विचारामध्ये, बोलण्यामध्ये, वागणुकीमध्ये, कृतीमध्ये, प्रत्येक विषयामध्ये आपल्याला त्यांना बदलता यावं. म्हणून आपण त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आणि लक्ष द्या, देवाचं परिवर्तनाचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये बदल घडवून आणतं. आणि म्हणून बाहेरच्या लोकांसोबत वागत असताना ह्या गोष्टी ज्या आता शिकल्या आहेत, त्या लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे करत चला. निश्चित अर्थाने दैवबाप तुमचा उपयोग करून घेतल्याशिवाय राहणार नाही. दैवबाप या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला